मी आज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरी सांत्वनपर भेट द्यायला आलो आहे आणि सर्व घरच्यांची चर्चा केल्यानंतर या संबंध प्रकरणाचं जे त्यांच्याकडून ऐकलं त्यामध्ये स्पष्टपणानं पोलिसांच्या आणि तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अतिशय त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे। मी या अगोदरही या घटनेच्या बाबतीमध्ये स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की या ठिकाणी एसआयटी नेमावी, त्या एसआयटीमध्ये सिनियर मोस्ट आयपीएस अधिकारी महिला द्याव्यात आणि त्यांच्या मार्फतच त्या जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी त्या तपासामध्ये न ठेवता त्या ठिकाणी हा तपास होणं आवश्यक आहे। कारण हे प्रकरण फार वेगळं आहे। या प्रकरणामध्ये एकीकडे ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा चुकीचे सर्टिफिकेट देत नाही म्हणून पोलीस त्यांच्यावरती अत्याचार करत होते। त्याच्या तक्रारी त्यांनी सीएस पासून अनेक जणांकडे केल्या की अशा वेगवेगळ्या दबाव माझ्यावर येतोय। एवढंच नाही तर शेवटी त्यांच्या जबाबामध्ये ती बीड जिल्ह्याची आहे अशा प्रकारची हिनवण्या सुद्धा झाल्या। ती एका ठराविक समूह जातीची आहे अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिनवण्या तिच्या होत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली हा भाग पोलिसाच्या तपासामधला आहे। म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की ज्या 4-5 पुढाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात, प्रत्येक जमात, सर्व 18 पगड जाती बदनाम होत होत्या। याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होतं, कुणी ना कुणी नोकरी करत होतं। त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही आणि आज तेच प्रकार त्याला हेही कुठंतरी कारणीभूत आहेत, नाही तर हिनवणी झाल्या नसत्या। आज हे समोर आलंय, हे आज समोर आलंय। न समोर येणारे आणि गुपचूपपणानं गाव सोडून कोसो किलोमीटरवर आपले पोट भरणारे लोक किती हिनवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे। एवढंच नाही, याबाबत मला पोलिसांना, प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली कशी पीएमसाठी? इथपासून सगळ्या गोष्टी चौकशी करण्यासारख्या आहेत। आता हाताच्या बघितलं आपण, त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे। एक बहीण आपल्या बहिणीचं हस्ताक्षर अतिशय व्यवस्थितपणाने ओळखू शकते। त्या हस्ताक्षराची ऑटोप्सी करण्यासाठी साताऱ्याला गेले तर साताऱ्याला सुद्धा अनेक तास त्यांना तिथं थांबवून ठेवलं। या ठिकाणी माझी आणखीन एक मागणी आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आत्ता सुद्धा जे काम करतायत त्या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत। इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय। आता तरी बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का? का पुन्हा हा माध्यम या बीड जिल्ह्याची बदनामी करणार, पुन्हा भगिनीची आमच्याची इबरत काढणार, कुणीतरी तोंड बांधून देणार आणि आमच्या भगिनीवर वाटेल ते आरोप करणार?